हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता इथे वाजत आलेले आहेत सकाळचे 11:30 आणि माझे मिस्टर आज सकाळी गावावरून आले आणि त्यांनी काही वस्तू आणल्या तर त्या मी तुमच्याशी शेअर करते. तर गावावरून कोणताही माणूस जर येत असेल ना तर कधीच रिकाम्या हाताने येत नाही आणि आमच्या आई जास्तीत जास्त गावी राहतात म्हणजे माझ्या सासूबाई. तर त्या ना काही ना काही शेतातलं घरचं असं देत असतात. तर इथे त्यांनी हे जे मी साईडला काढून ठेवलेले छोटे-छोटे बॉक्सेस तर त्याच्यामध्ये ना कंदी पेढे आहेत, जे मुलांना फार आवडतात. तर आणखीन काही 2-3 बॉक्सेस मी फ्रिजमध्ये ठेवलेले आहेत, तर ते त्यांच्या मित्रांना द्यायचे आहेत. तर फ्रिजमध्ये ठेवलेले आहेत कंदी पेढे आणि 2 बॉक्स जे आहेत ते काजू कतलीचे आहेत. तर ते त्यांच्या मित्रांना जाणार आहे. त्याच्यानंतर ही जी पिशवी आहे, तर या पिशवीमध्ये अ, ही आता मी जी खाली काढून ठेवली, तर त्याच्यामध्ये ना हळदीचं पान आहे, जे तूप कढवताना टाकतात, तर तसंच ठेवणार आहे. आणि ह्या पिशवीमध्ये ना पीठ आहे. तर या पिठाची मी जेव्हा टेस्ट घेतली, तेव्हा मला ते पीठ ना साधारणपणे बेसन पीठ असल्यासारखं जाणवलं. पण याचा कलर थोडासा वेगळा होता. त्याच्यामुळे मला खूप डाऊट येत होता, की हे पीठ नक्की कसलं आहे म्हणून. मग माझी नणंद पण आलेली गावावरून, तर मग मी त्यांना विचारलं, की "ते पीठ कसलं आहे?" म्हणून. तर त्या म्हणाल्या, की "ते ना आईंनी धपाट्याचं पीठ दिलेलं आहे" म्हणून. आणि हे बघा हळदीचं पान. तर आणखीन 2 पानं फ्रिजमध्ये ठेवलेले, तर हे पान याच्यामध्ये निघालं. तर मला असं वाटत होतं, की हळदीच्या पानाला काही सुगंध नाहीये, पण खरंच खूप सुंदर सुगंध येतो हळदीच्या पानाला. तर ते हळदीचं पानाचा असा सुगंध येणार नाही, तर त्याला थोडंसं ना चिरायचं किंवा त्याचा तुकडा करायचा आणि मग त्याचा वास घ्यायचा. खूप छान असा सुगंध येतो. तर आता मला ह्याचा सुगंध फार आवडला हळदीच्या पानाचा, तर ते पान ना मी तुपामध्ये टाकणार आहे. तर तूप देखील काढायचं आहे मला, तर मी ते ठेवून दिलेलं आहे. आता या पिवळ्या पिशवीमध्ये बघते काय आहे ते. तर याच्यामध्ये निघालेला आहे आहेर, म्हणजे टॉवेल, टोपी आणि एक साडी. तर आता हा कुठल्या लग्नाचा वगैरे आहेर नाहीये. तर ज्यावेळेस आमच्या आई म्हणजे माझी सासूबाई जेव्हा गावी गेलेला, तर आमच्या गावचा जो दीर आहे, तर त्यांच्या मुलाला मुलगी झालेली. तर आमच्या आईंसोबत मी एक छोटासा दागिना पाठवलेला. तर गावी कोल्हापूरला अशी पद्धत आहे, की असं जर कोणी दागिना वगैरे दिला तर त्यांना आहेर असा देत असतात. तर त्यांनी ही साडी आणि टॉवेल टोपीचा आहेर दिलेला आहे. खूप सुंदर साडी आहे ही आणि या साडीचा कलर ना अ, जो गुलाबाचा पिंक रोज असतो ना, पिंक रोज गुलाबाचा बेबी पिंक रोज, तर तसा आहे सेम कलर. खूप सुंदर साडी आहे ही काठपदराची आणि त्याला गोंडे आहेत ते. तर आता ही साडी मी आता अशीच ठेवणार आहे आणि कधी जर असं वाटलं वेळ प्रसंग वगैरे, तर त्यावेळेस मी ही साडी नक्कीच नेसणार आहे. छान आहे ही साडी. आता सध्या तरी मी हिला बाजूला ठेवते आणि आता ही सगळ्यात मोठी जी गोणी आहे, तर त्या गोणीमध्ये काय आहे ते आपण पाहून घेणार आहोत. खरं सांगू का, साड्या जास्त अशा नेसल्या जात नाहीत. शक्यतो साड्या काहीतरी कार्यक्रमानिमित्ताने किंवा लग्न समारंभामध्ये किंवा मग असं काही फंक्शन वगैरे असे बिल्डिंगचे वगैरे काही असतील, तर त्यावेळेस साड्या वगैरे नेसल्या जातात. नाहीतर शक्यतो झटपट असं ड्रेस आणि एखादी कुर्ती वगैरे जर घातली, तर मग झटपट असं सकाळच्या धावपळीमध्ये अ, आपण हा ड्रेस घालत असतो. तर साड्या ना त्याच्यामुळे भरपूर अशा साड्या कपाटामध्ये पडलेल्या आहेत. पण असो, ही साडी खूप सुंदर आहे, तर ही देखील मी तशीच ठेवणार आहे आणि ही साडी मी स्वतः वापरणार आहे. खूप छान आहे ही साडी. आता ह्या पिशवीमध्ये मी घालून ठेवते आणि आता या गोणीला मी ओपन करणार आहे. तर ते या गोणीचं ना वजन भरपूर आहे आणि माझे मिस्टर आमच्या आईंना म्हणत होते, की "इतकं वजन देऊ नको, मला ट्रेनमधून ते घेऊन जाता येत नाही." पण आई ती आईच असते आणि आईंच्या मैत्रिणी देखील सेम त्यांच्यासारख्या आहेत. काही ना काही, काही ना काही आणत असतात आणि हे पण घेऊन जा, ते पण घेऊन जा असं करत असतात. तर हे त्यांचं प्रेम आहे. पण कसं आहे ना, ट्रेनमधून घेऊन येणाऱ्याला भरपूर असा त्रास होतो गर्दीचा आणि सामान असलं की मग आणखीनच. तर याच्यामधून ना आता ही एक छोटीशी पिशवी काढलेली आहे. तर या पिशवीमध्ये हलकी लागली ही पिशवी मला वजनाने. तर या पिशवीमध्ये आहेत भुईमुगाच्या शेंगा. तर या देखील आमच्या शेतातल्या आहेत. तर एकट्या आमच्या आई शेती करतात आणि ही जी शेती आहे त्या वाटणीने करत असतात. म्हणजे शेअरिंगमध्ये शेती करतात. कोणाला तरी करायला देतात. तर आता ह्या शेंगा मी साईडला ठेवल्या. मुलांना खाण्यासाठी दिलेल्या आहेत त्या स्पेशली शेंगा, की भाजून वगैरे खातील किंवा मग आपल्याला घरामध्ये लागतातच शेंगदाणे आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, कोल्हापूरला शेंगदाण्यांचा वापर सर्रास केला जातो. अगदी सांगते ना, हात मोकळा करून म्हणजे एकदम सर्राईतपणे शेंगदाण्याचा वापर केला जातो प्रत्येक भाजीमध्ये.
आणि आता ही जी पिशवी आहे यामध्ये आहे कोल्हापुरी चटणी, जी गावी आमच्या आई बनवतात आणि आम्ही गावावरून ती चटणी बनवलेली घेऊन येत असतो. इकडे मी चटणी बनवते, पण या चटणीची चव माझ्या मिस्टरांना पाहिजे तशी लागत नाही. त्याच्यामुळे ते ना आईंना सांगतात. त्याच्यामुळे आई ते बनवून ठेवतात आणि मग हे जेव्हा कधी जातील तेव्हा ती चटणी घेऊन येत असतात. आता ही दुसरी पिशवी काढते मी बाहेर. याचं देखील भयंकर असं वजन आहे. दिसते तर छोटी, पण भरपूर वजनदार आहे. तर याच्यामध्ये मला साधारणपणे चणे असावेत असं वाटतंय. तर हे देखील घरचेच चणे आहेत, पण हे आमच्या घरचे चणे नाहीयेत. तर आमच्या म्हणजे माझ्या नंदेचं जे सासर आहे, म्हणजे माझ्या नंदेची जी शेती आहे ना, तर तिथे भरपूर असे चणे झाले होते शेतीमध्ये. तर मग ते चणे ना गावी आमच्या आईंकडे ताईंनी एक गोणी आणून ठेवलेली 50 किलोची. तर मग त्याच्यामधून ना लागेल तसं त्या चणे आणत असतात. तर त्यातले थोडे चणे मला दिलेले आहेत. सोबतच हे उडीद आहेत. तर उडीद हे आमचे शेतातले आहेत आणि बाजूच्या पिशवीमध्ये उडदाची डाळ आहे. तर हे असं बघा, हे चणे तर खूप छान आहेत. घरचे चणे, देशी चणे ज्याला म्हणतो आपण. तर कधीतरी मुलांना उकडलेल्या चण्यांची जे म्हणतो ना आपण चना चाट बनवून देऊ शकतो किंवा मग भिजवलेल्या चण्याची मस्तपैकी चना मसाला बनवून देऊ शकतो. तर त्यासाठी हे चणे खूप छान आहेत आणि सकाळी सकाळी हेल्दी डाएट म्हणून उकडलेले चणे देखील आपण खाऊ शकतो. तर उडीद देखील ना साधारणपणे किलो 1.5 किलो असतील, जे आता माझ्या हातामध्ये आहेत. आणि ही जी खाली पिंक कलरची पिशवी ठेवलेली आहे, तर त्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे, जी आईंनी घरी जात्यावरती दळली होती. तसं ना थोडं जे पण काय असेल ना, तर त्या पॅकिंग करून पिशव्यांमध्ये देत असतात. आता हे इतकं आहे ना, तर हेच आता मला भरपूर जाईल. तर सामानामध्ये मी महिन्याच्या सामानामध्ये आता चणे आणि उडीद वगैरे काही भरणार नाहीये. तर हे भरपूर असं होऊन जाईल. आणखीन गोणीमध्ये काय आहे, तर ते देखील मी आता बघते. कारण की मला ह्यांना देखील माहिती नव्हतं आईंनी काय-काय टाकलंय गोणीमध्ये. तर मी ह्यांना विचारत होते, याच्यामध्ये काय आहे, आणखीन काय? तर ते म्हणत होते, की "माहिती नाही, तू ओपन करून बघ." मलाच माहिती नाही म्हणून. तर असे आहेत हे. तर ना आईंना माहिती आहे, की ह्यांना काही जरी सांगितलं ना, तर हे नाहीच करत असत. म्हणून त्यांनी ना अ, गपचूप ही पोतं हे भरलेलं आहे. तर आणखीन एक ना उडदाची पिशवी निघाली. पण हे जे उडीद आहेत ना, हे माझ्या नंदेचे आहेत. तर हे या पिशवीमध्ये, या पोत्यामध्ये आलेले आहेत. तर जेव्हा संध्याकाळी वगैरे ताई येतील किंवा मी जाईल, तेव्हा ते त्यांना देऊन टाकेन. आणि ही आहे घरची ज्वारी. तर ही जी ज्वारी आहे ना, ही गेल्या वर्षीची ज्वारी आहे. ज्या कोठ्यामध्ये म्हणजे कोठी असते ना धान्याची, तर त्याच्यामध्ये ही ठेवली होती. तर आईंना ना ती कोठी आता रिकामी करायची आहे. त्याच्यामुळे ना आईंनी जितकी ज्वारी मला दिली तितकीच माझ्या नंदेला देखील दिली आहे. कारण की त्या कोठीमध्ये आता जी दुसरी नवीन जी ज्वारी येईल, तर ती त्यांना त्याच्यामध्ये ठेवायची आहे. तर अशा प्रकारे त्यांनी पटापट जितकं सामान देता येईल तितकं त्यांनी घरातून काढून इकडे पाठवलेलं आहे मुलांसाठी. आता हे जे सगळं सामान आहे ना, सध्या तरी मी याच गोणीमध्ये ठेवणार आहे. कारण की हे सामान भरायचं कुठे? तर सध्या तरी माझ्याकडे आता कुठलेच डब्बे रिकामे नाहीयेत आणि त्या डब्यांमध्ये मला आता हे सामान सगळं व्यवस्थित ठेवावं लागेल. तर आता मला इथे एक सांगायचं आहे, की ज्यांना शेती आहे ना, तर त्यांना माहिती आहे शेती म्हणजे जे शेतकऱ्यांचं जे कुटुंब आहे, तर त्यांना शेतीतून भरपूर असं अन्नधान्य धान्य मिळत असतं. आणि भाज्या वगैरे जर म्हणाल ना, तर भरपूर भाज्या देखील येत असतात. तर भाजीचा व्हिडिओ देखील मी आदल्या दिवशी तुम्हाला शेअर केला होता. तर जे पालेभाज्या म्हणजे ना, रिझर्व्हेशन कन्फर्म न झाल्यामुळे काय झालं, की आईने आदल्याच दिवशी भरपूर भाज्या वगैरे आणून ठेवलेल्या. पण त्यातलं फक्त एकच कन्फर्म झालं, बाकीचे सगळे वेटिंगवर होते. त्याच्यामुळे जे एक जे कन्फर्म झालं होतं त्याच्यावरती माझा भाचा आला आणि त्याच्याकडे पालेभाज्या पाठवून दिल्या. आणि ज्या नंतरच्या शिल्लक राहिलेल्या भाज्या आहेत, तर त्या काही फळभाज्या असतात. जसं की शेंगा म्हणा किंवा मग फ्लॉवर किंवा मग लिंबू, शेंगा वगैरे असं, तर त्या काही खराब होत नाहीत. तर मग त्या भाज्या हे आता दुसऱ्या दिवशी घेऊन येणार होते. तर त्यांनी ना आता तर अर्ध्या वस्तू ताईंच्या माझ्याकडे आणि माझ्या अर्ध्या वस्तू ताईंकडे गेलेल्या आहेत. तर असं होतं दरवेळेसच. तर त्यानंतर वस्तू बरोबर येतात आपल्याकडे आणि आपल्या देखील जातात त्यांच्याकडे. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून